माझ्या आवडत्या मासिकात मला इंटर्नशिप मिळाली की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होईल. हर्षचा, माझ्या मुलाचा फोन आला. मनाचं ओझं उतरल्याचा भास झाला. 12 वर्ष, एक तप, सगळं अगदी कालच घडल्यासारखं माझ्या डोळ्यासमोरून सरकून गेलं. तुमच्या घरी जे काही घडलं ते सर्व पेपरमध्ये देखील आलंय. आता तू आमच्या घरी न आलीस तर उत्तम, अगदी जवळचे म्हणून घेणारे म्हणाले. लहान हर्षने माझ्याकडे भरल्या डोळ्याने पाहून म्हटलं, आत्ता आपण काय करू? आपल्याला कोणीच येऊ देणार नाहीत काय? तुला पण पकडून नेलं तर मी कुठे जाऊ? मी त्याला सांगितलं, मला कोणीच पकडून नेणार नाहीत. आणि आपण कुठे कुठे जाऊ शकतो सांगू? बगीचात, सिनेमाला, एखाद्या नैसर्गिक सौंदर्यस्थळी, लायब्ररी, खेळाचं मैदान, अगणित स्थळं आहेत. हा घडलेला किस्सा मला अंतर्बाह्य बदलून गेला. मी माझ्याच विश्वात होते, होरपळले होते. दुःख, राग या सर्व भावनांनी ग्रासले होते. त्यातून खाडकन बाहेर पडले. आता समुद्रासारखं होणं गरजेचं होतं. वरून शांत पण आतून अस्वस्थ. माझ्या मनातली खळबळ पुढे न येता वरून सर्व रोजच्यासारखं सुरू आहे हे भासवणं गरजेचं होतं. आपल्या स्वतःचं दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा हर्षचं भावविश्व जपणं जास्त गरजेचं आहे याची जाणीव झाली आणि मी धाव घेतली श्रीकाकांकडे. डॉक्टर श्रीकांत चोरघडे हे त्यांचं नाव. डॉक्टर श्रीकांत चोरघडे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. नामांकित डॉक्टर, उत्तम समुपदेशक, प्रथितयश लेखकच नाही तर कुठलाही वयोगट असो त्यांच्याशी आपुलकीने अगदी दिलसे मार्गदर्शन करणारे. त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला. मला स्वतःला शोधायला शिकवलं. माझ्यातल्या अनेक जमेच्या बाजू माझ्यासमोर उलगडल्या. अडचणीतून बाहेर पडून मोठ्या झालेल्या अनेक सामान्य माणसांचं असामान्य कर्तृत्व माझ्यासमोर ठेवलं आणि मी माझ्या विचारांची दिशा बदलली. कधी सकाळी लवकर, कधी दुपारी, कधी रात्री उशिरा काकांशी बोलायचे आणि त्यातूनच मला मार्ग गवसला. आंतरजातीय लग्नामुळे माहेरच्या नातेवाईकांचा कुठलाच आधार नाही. अपवाद फक्त आत्या, जी नागपूरहून बरीच दूर होती, आत्ते बहीण आणि एका मामाचा. नोकरी व्यवस्थित असल्यामुळे कोणापुढे हात पसरावे लागले नाहीत हीच एक जमेची बाजू ठरली. मग मी माझ्या जमेच्या बाजू शोधायला लागले. विद्यार्थिनींना माझं शिकवणं आवडत होतं. वक्तृत्वाची देणगी होती. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधू शकत होते. निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन, निवेदन, सूत्रसंचालनही सुरू होतं. थोडं बहुत लेखनही सुरू होतं. शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग होताच त्यातच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या संस्थांशी संबंध आला आणि उपक्रमात सहभागी होत गेले. इयत्ता 11वीच्या केंद्रीय समितीत कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांचं समुपदेशन करणं यातून सामाजिक संपर्क वाढत गेला. समितीत कार्यरत माझ्या व्यतिरिक्त 12 जणांबरोबर रक्ताच्या नातेवाईकांपेक्षा घट्ट नातं जुळलं आणि हे सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हर्ष मोठा होत होता. बाबांबद्दल पेपरमध्ये आलं म्हणून उद्यापासून शाळेत जाणार नाही म्हणणारा हर्ष सेंट जॉन शाळेचा ज्युनियर कॅप्टन म्हणून निवडून आला होता. काहीही झालं तरी जगाला तोंड द्यावंच लागेल, तुला टफ व्हावंच लागेल, चला शाळेत, असं म्हणून त्याला मी शाळेत तर पोचवलं. पण मनात खूप कालवाकालव झाली. सेंट जॉन शाळेतील सर्वच शिक्षकांचं उत्तम सहकार्य लाभलं. पण विशेष उल्लेख करीन मर्सी जॉन आणि वल्सम्मा इप्पेंचा. या दोघीही वर्गशिक्षकांनी शाळेत माझी भूमिका माझ्यापेक्षाही उत्तम पेलली. एक उल्लेख न केला तर माझ्या ह्या काळात हा संघर्ष तुमच्यापुढे ठेवू शकायला पण मला शक्य झालं नसतं. त्या म्हणजे ॲनी आंटी गॅब्रिएल. हर्ष 9 महिन्याचा असतानापासून त्यांनी पाळणाघरात हर्षला सांभाळलं. ते पाळणाघर नव्हतंच, हर्षचं दुसरं घरच होतं. आणि त्या होत्या नानीमा. शाळा सुटल्यावर हर्ष परस्पर त्यांच्याकडे जात असे. 5 मिनिटही उशीर झाला तर ते अस्वस्थ होत. एक दिवस काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांच्या घरात घुसून हर्षची विचारपूस करायला लागले. त्यातील दोघं त्याच्याकडे जाऊन त्याला उचलायच्या तयारीत असताना काठी घेऊन त्यांना मारायला धावणाऱ्या
ॲनी आंटीचं रूप काही वेगळंच होतं. हर्षला मोठं करण्याच्या प्रवासात त्यांचं योगदान फार मोलाचं आहे. घर स्वतःचं माझ्या नावावर असल्यामुळे हे रिकामं करा असं तर कोणी म्हणू शकलं नाही. पण कुत्सित तिरकस बोलणं याचा सामना मात्र करावा लागला. अक्युज्ड इज नॉट गिल्टी अनलेस प्रूव्ड असं बोलल्यावर परिस्थिती थोडी बदलली. पूर्ण नाही. वेळी अवेळी ओळख पाळख नसलेल्यांनी दारात येऊन पैसे मागणं, त्यांचं कर्ज तुम्ही फेडा म्हणणं हे फारच कष्टदायक होतं. एक जण तर हर्षला उचलून नेऊ म्हणाला. खूप हिंमत ठेवावी लागली हे सोसताना. माझ्या ज्युनियर कॉलेजच्या मॅनेजमेंट, जी ख्रिश्चन मिशनरी नन्सची आहे, त्यांच्या मते मी काही महिने तरी त्यांच्याकडे राहायला जावं असं होतं. मी नाही म्हटलं, कारण एकदा आपण कमजोर झालो तर नेहमीच तसेच राहू असं मला वाटलं. माझ्या व्यवस्थापनेचा खंबीर पाठिंबा मला आजतागायत लाभला. एकूण 30 वर्षांच्या माझ्या नोकरीत माझ्या प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालयीन सहकारी यांची मला मोलाची साथ होती. प्राचार्या सिस्टर सोफिया डिसूजा या मला प्रत्येक उपक्रमासाठी प्रोत्साहन देत होत्या आणि आहेतही. मी लढायचं ठरवलं. 2009 साली डॉक्टर लक्ष्मीराव यांचा फोन आला. म्हणाल्या, तू मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान आपल्या दारीबद्दल लिहितेस, मला तुझ्याशी काम आहे. डॉक्टर राव माझ्या शिक्षिका होत्या. मग एकच विषय शिकवत असल्यामुळे बंध अधिकच घट्ट झाले आणि त्यांनी इयत्ता 10वीच्या राज्यमंडळाच्या निमंत्रक म्हणून मला फोन करून बोलावून घेतलं. इयत्ता 9वीचं प्रात्यक्षिक आणि इयत्ता 10वीचे 4 धडे पाठ्यपुस्तकासाठी लिहिले. या कामाकरता सतत पुण्याला जावं लागायचं. हर्षला कुठे ठेवायचं? माझी ही अडचण सौ चित्रा शिंदे आणि माझे जवळचे मित्र श्री मदन आणि सौ अंजली कावरे यांनी सोडवली. 2 वर्ष मी पुण्याला गेले की हर्षची काळजी आलटून पालटून या दोनही कुटुंबांनी घेतली. त्यानंतर मात्र तो स्वतःच करायला शिकला. मराठी विज्ञान परिषद नागपूर शाखेची उपाध्यक्ष म्हणून काम करताना अनेक उपक्रमात सहभाग होता. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विज्ञान परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन. डॉक्टर कलाम यांनी प्रमुख उपस्थितीस मान्यता दिली. अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं, पण हा कार्यक्रम अविस्मरणीय झाला. विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना डॉक्टर कलामांना हर्षने प्रश्न केला. त्यांनी उत्तर दिलं आणि त्याला विचारलं, तुला कोण बनायचं आहे? लहान हर्ष म्हणाला, मला भारताचा राष्ट्रपती बनायचं आहे. त्याच्या उत्तराने सारं सभागृह अवाक झालं. डॉक्टर कलाम स्टेजवरून जाताना म्हणाले, त्याला स्वप्न बघू दे. त्या प्रसंगाची आठवण झाली की त्यांचा आश्वासक स्पर्श अजूनही आठवतो. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी नागपूर शिक्षण विभागातर्फे माझ्या अर्जाची निवड होऊन कमिटीकडे पाठवला गेला. 2010 आणि 11 या वर्षीचा राज्य पुरस्कार मला जाहीर झाला. आनंद तर झालाच, पण जबाबदारीची जाणीवही झाली. मजल दरमजल करत शिखरावर तर पोचले, पण तिथे टिकून राहणं महत्त्वाचं. पुरस्कार स्वीकारण्यास माझ्या आणि हर्षबरोबर माझ्या तेव्हाच्या प्राचार्या सिस्टर अर्चना देखील आल्या होत्या. पुरस्कारामुळे एक मात्र झालं, लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र थोडा थोडा बदलत चालला होता. मी तीच होते, पण त्यांचा दृष्टिकोन बदलला. ज्युनियर कॅप्टन म्हणून जिंकून आलेला हर्ष त्याच वर्षी 7वीत असताना बेस्ट स्टुडंट म्हणून निवडला गेला. त्याच्याबरोबर पुरस्कार स्वीकारायला जाताना मला खूप आनंद झाला होता. मन भरून आलं होतं आणि होती अपूर्णतेची जाणीव. इयत्ता 11वी-12वीच्या अभ्यास मंडळावर नियुक्तीचं पत्र आलं. राज्य मंडळाकडून झालेल्या नियुक्तीमुळे उत्साह द्विगुणित झाला. रसायनशास्त्र अभ्यास मंडळावर कार्यरत असताना अनेक गोष्टी आत्मसात करता आल्या आणि गुणग्राहकता असते, प्रत्येक वेळेस वशिल्याची गरज नसते हे समजलं. हर्ष 10वी पास झाला. पुढे त्याला विज्ञानाचा अभ्यास करायचा नव्हता. कला शाखेकडे त्याचा ओढा होता. मग 11वी-12वी विज्ञान घेऊन मग कला शाखेत प्रवेश घेण्याचं ठरलं. श्रीकाकांचा सल्ला, त्यांनी पालक म्हणून केलेलं प्रबोधन फार मोलाचं ठरलं. डॉक्टर, इंजिनियर किंवा तत्सम वाट तो चोखाळणार नाही हे कळत होतं आणि मला त्यात काही वावगं वाटत नव्हतं. फक्त त्याने आवडीच्या क्षेत्रात
त्याचं उत्तम द्यावं असं वाटत होतं. थोडा वेळ आता स्वतःकरता मिळाला. मी शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचं ठरवलं. एम.एड. म्हणजेच मास्टर ऑफ एज्युकेशनला ॲडमिशन घेतली. सर्व व्याप सांभाळून विद्यापीठात 3री आले. श्रीकाकांच्या मार्फतच वारांगणांच्या मुलांकरता सर्वस्व झोकून काम करणाऱ्या राम इंगोले यांच्याशी, त्यांच्या कार्याशी परिचय झाला. त्यांनी आयोजित केलेल्या एका समारंभाच्या निवेदनाची जबाबदारी पार पाडली. श्री प्रवीण दराडे, तेव्हा नासरूप्रचे सभापती, आणि डॉक्टर पल्लवी दराडे, आदिवासी विकास विभागाच्या संचालिका, यांनी मला ऑफिसमध्ये बोलावून आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी काय करू शकतो याबद्दल चर्चा केली. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात शिक्षक, म्हणून त्यांचं ट्रेनिंग घ्यायचं ठरलं. नागपूरच्या जयंतराव गाडगिळ संस्थेत बालवाडी ते कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकरता 2 वर्ष प्रशिक्षण घेतलं. नुसतं शिक्षकच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरता देखील आहार, आरोग्य, स्त्रियांच्या समस्या या विषयांकरता सत्र ठेवली. 12वीच्या विद्यार्थ्यांकरता सराव परीक्षेची तयारी कशी करावी याचे वर्ग घेतले. उत्तम कामाचं फळ उत्तम मिळालं. 10वी आणि 12वीचा निकाल 80 ते 81% लागला. तेव्हाचे आदिवासी विकास मंत्री श्री मधुकर पिचड यांच्या हस्ते माझा सन्मान झाला. मध्यंतरीच्या काळातील भावनिक त्रास बराच कमी होत आला होता. हर्ष देखील निरनिराळ्या वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षिसं मिळवत होता. नॅशनल स्टुडंट पार्लमेंटमधील त्याची विद्यार्थी वक्ता म्हणून गुणवत्तापूर्ण निवड आनंददायी होती. त्या वयातले प्रॉब्लेम्स असूनही त्याला माझ्या कष्टांची जाणीव होती. साहित्याची ओढ हर्षला स्वस्थ बसू देत नव्हती. समवयीन आणि समविचारी लोकांबरोबर स्थापन केलेल्या इन्साईना प्रोडक्शनतर्फे हर्षने उत्तम एकांकिका, नाटकं लिहिली. तसेच नागपूरच्या कला संस्कृतीचं दालन चिटणवीस सेंटरमध्ये नाटकात कामही केलं. माझ्या विद्यार्थिनींच्या समस्या सोडवत होते. माझ्या सल्ल्याचा त्यांना फायदा होत होता. मी माझ्याच समस्यांमधून वाट काढताना प्रगल्भ होत होते. श्रीकाका, डॉक्टर लक्ष्मीराव यांच्या संपर्कात मानसशास्त्र भुरळ पाडत होतं. मन तिकडे धाव घेत होतं आणि मी मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेण्याचा निर्णय घेतला. नोकरी, अभ्यास मंडळाचं काम, इतरही कामं सांभाळून प्रावीण्यासह विद्यापीठात मेरिट आले. नथिंग इज राईट, नथिंग इज रॉंग हे मानसशास्त्राने शिकवलं. नुसतं चुका विसरून नाही तर त्या पूर्णपणे मनातून काढून समोरच्याला माफ केलं तर आपल्याच मनावरचा अनावश्यक ताण, हिंदीत जास्त संयुक्तिक बोज, हलका होतो हे कळलं. आणि भूतकाळातील अनेक प्रसंगांना मनातून हद्दपार केलं. अभ्यास मंडळाच्या कामासह नागपूर विभागाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकरता वरिष्ठ श्रेणीचं प्रशिक्षण गेली 12 वर्ष कोऑर्डिनेटर म्हणून घेणं, एका प्रथितयश प्रकाशनातर्फे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकरता राष्ट्रीय स्तरावर सेमिनार घेणं, निरनिराळ्या शाळांमध्ये अभ्यासवर्ग घेणं, यात मला मानसशास्त्राचं भरीव योगदान मिळालं. छत्तीसगड सरकारतर्फे 1200 शिक्षकांकरता प्रशिक्षण घेण्याचं आमंत्रण आणि त्याची पूर्ती अतीव समाधान देऊन गेलं. स्वतःच्या अनुभवावरून संसार टिकवण्यासाठी काय आवश्यक असतं याची मला जाणीव झाली. त्यासोबत मी मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं. त्यामुळे समुपदेशन करताना मला विवाहपूर्व समुपदेशन करण्यासाठी या सगळ्याची मदत झाली. लग्नापूर्वी एकमेकांचे नुसते गुण न विचारात घेता स्वभावातील त्रुटी किंवा कमतरता देखील जाणावी आणि याकरता विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक वाटलं. रात्रंदिवस म्हणजे आजच्या भाषेत 24/7 एकत्र राहिल्यावरच खरा स्वभाव कळतो याची जाणीव झाली. वयात येणाऱ्या मुलांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या वयातील आकर्षण आणि प्रेम या विषयावर बोलते. सेक्सविषयी बोलणं हा आपल्याकडे अजूनही त्याज्य विषय आहे. सौम्य, वैज्ञानिक भाषेत त्यांच्याशी या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करते. पालकांना देखील सांगते की मुलं चुका करतात, पण त्यांना दूर ढकलू नका. घेतलेला चुकीचा निर्णय ठीक करायला, सावरायला मदत करा.
मुख्य म्हणजे हे सर्व घडायला नको असल्यास मुलांशी संवाद असणं गरजेचं आहे. समाज आणि मुलं यांच्यामध्ये पालकांनी असणं गरजेचं आहे. मुलांकरता वेळ नसणं अर्थात करिअरमुळे, मुलांनी न मागता वस्तू देणं यामुळेही संवाद विसंवादाकडे जाऊन वितंडवाद वाढतायत. हर्षला घडवताना मी स्वतः देखील घडले. केवळ प्रेम, लाड, कौतुक करणारी आई मी होऊ शकले नाही. प्रसंगी कठोर झाले. हा आमच्या दोघांचा प्रवास केवळ मायलेकांचा न राहता तो 2 व्यक्तींचा असावा असा माझा प्रयत्न होता. कारण 2 व्यक्तींचा प्रवास जर असेल तर तो स्वतःला सहज शोधू शकेल आणि ही शिकवण जर लहानपणीच मिळाली तर मोठेपण सुकर होईल असं वाटलं. काळाप्रमाणे त्याला त्याचे निर्णय घेणं सुलभ व्हावं असा विचार होता. तो काळ इतका कठीण होता की इतर गोष्टींचा विचारही नव्हता. आलेला दिवस काही त्रास किंवा मानसिक यातना देणारा नसला तर दोघांनाही हायसं वाटायचं. या सर्व प्रवासात कसोटीचे प्रसंग देखील आले. पतंगाच्या मांजाने गळा कापून तो 125 टाके घालून गळा शिवून मी आजही उभी आहे. 2 वर्षांपूर्वी हर्षला सिव्हिअर आर्थरायटिसचा अटॅक आला. जवळपास 6 महिने आम्ही दोघांनी हर्षचे डॉक्टर गिरीश भागवत यांच्या उपचाराने आणि सहकार्याने त्याचा यशस्वी सामना केला. सद्गुरूंचं नामस्मरण मला एक प्रकारची प्रेरणा आणि ऊर्जा देते. मागील वर्षी 2019च्या जुलै महिन्यात मला स्पाईन ट्युबरक्युलोसिसने ग्रासलं. जवळपास 4 महिने बिछाण्याला खिळले होते. हर्षच्या भविष्याचा विचार करून त्याला अक्षरशः बळजबरीने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मुंबईला पाठवलं. फारच कठीण काळ होता. माझा हा शेवटचाच काळ आहे असं समजून भेटणाऱ्या नकारात्मक लोकांची भेट थांबवली. स्वतःची सकारात्मकता वाढवली. पुन्हा एकदा स्वतःची बलस्थानं, लढाऊ बाणा यांची उजळणी केली आणि उभी राहिले. एक खूप हुशार तत्ववेत्या बाई भेटायला आल्यावर म्हणाला, "इट इज व्हेरी सॅड. एज्युकेशनिस्ट मनीषा महात्मे सीम्स टू बी ओव्हर विथ डिसीज." मी त्यांना सांगितलं, मी संपलेली नाही. फिनिक्स पक्षी माझा आदर्श आहे. मी राखेतून बाहेर पडीन. आज मी राख झटकली आहे, पुन्हा स्वतःला झळाळण्यासाठी. नोकरी लागल्यानंतर अगदी जाणत्या वयात आंतरजातीय विवाहाचा निर्णय घेतला. पण तो अपयशी ठरला. टाळी एका हाताने वाजत नाही. एकाची चूक असताना दुसऱ्याने ती भरून काढून संसार टिकवण्याचे प्रयत्न अपुरे पडले. मतांतरं, कुरबुरी, निर्णय भिन्नता हे सुरूच होतं. मतभेद होतेच, पण मनभेद झाले आणि तेव्हा माझी 40शी सुरू झाली होती आणि हर्ष होता 9 वर्षांचा. लग्नाला 11 वर्ष झाली होती. आपण एकत्र येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती निर्माण झाली. तेव्हा प्रथम हर्षला आपल्याला आई आणि वडील हे दोनही होऊन वाढवायचंय हे मनाशी पक्क केलं. स्वतःच्या सकारात्मक बाजू वाढवून आपलं ध्येय साध्य करण्याचं पक्क केलं. हे करत असतानाच वाईट प्रवृत्तीचे, वाईट नजरांचे लोक यांना दूर ठेवण्याचं ठरवलं. कितीही कठीण असला तरी सत्याच्या मार्गावर चालण्याचं पक्क केलं. संपर्कातील लोकांचं आडून बोलणं, टोमणे, कुत्सित नजरांना नजरअंदाज केलं. सर्वात जास्त टीका होते ती एकल पालकत्व निभावत असलेल्या स्त्रीच्या चारित्र्यावर. माझ्या स्वतःची गुणवत्ता वाढ आणि विद्यार्थ्यांच्यासाठी केलेलं कार्य यातील यशामुळे समाजाची टीका पूर्णपणे बंद करू शकले. शारीरिक, भावनिक, आर्थिक, मानसिक सर्वच समस्यांचा सामना करणं एकल स्त्री पालक म्हणून निश्चितच कठीण होतं, पण अशक्य नव्हतं. क्षमतांचा विचार करून वरदान मानलं आणि सकारात्मकता वाढली. नातेवाईक नाहीत याचा बाऊ करण्यापेक्षा मला गुणदोषासकट स्वीकारणाऱ्यांना आपलं मानलं. प्रवास बराच सोपा झाला. मी व्यक्त होत असताना हर्षचं मनोगत त्याच्याच शब्दात. माझे मित्र मला नेहमी विचारत, "आम्ही तुझ्या आईबद्दलच ऐकतो, त्यांना बघतो, वडिलांचं काय?" आधी मला राग यायचा, वाईट वाटायचं. पण जसजसा मी मोठा झालो तसा त्रास कमी झाला. मला आईचं म्हणणं कळायला लागलं. तू कोणाचा आहेस यापेक्षा तू कोण आहेस आणि कसं आहेस हे महत्त्वाचं.
जेव्हा हे कळलं तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या. आईचा संघर्ष, प्रयत्नांचं महत्त्व कळायला लागलं. बाबा नसण्याचं दुःख मी का वाटून घेऊ, जेव्हा 100 अशा बाबांना पुरून उरणारी माझी आई आहे. आमचे वाद होतात, ते तात्विक असतात. कधी कधी आम्ही दिवसभर एकमेकांशी बोलत नाही. ही चहाच्या पेल्यातली वादळं शमतात, पण माझ्या तत्वांवर, विचारांवर मी ठाम राहू शकतो असा विश्वास मला मिळतो. मुलगा आहे म्हणून विशेष सवलती तिने दिल्या नाहीत. स्वयंपाक करायलाच नाही, त्यासंबंधी इतर निगडीत गोष्टीही शिकवल्या. स्वतःची कामं स्वतः करायला शिकलो. ममा माझी उत्तम मैत्रीण आहे. केवळ गरजा पूर्ण करणारीच नव्हे, तर तिला पटत असो वा नसो माझ्या निर्णयात साथ देणारी आहे. कारण यामुळे भविष्यात मला स्वतःची ओळख पटण्यास मदत होईल असं तिला वाटतं. माझ्या आईसारखी आई त्यांचीही असावी असं माझ्या मित्रांना वाटतं. ते म्हणतात, वी वॉन्ट टू नो व्हॉट इट इज लाईक टू बी इन द प्रेझन्स ऑफ अ वॉरियर. रुमाल या डब्बी.